श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज माझी नित्य सेवा मी दाखवणार आहे। तर देवपूजा करायच्या अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचं। आता मी स्वामींना पाण्याने अभिषेक घालणार आहे। प्रत्येक गुरुवारी मी पंचामृतने अभिषेक घालतो। मला रोज पंचामृतने अभिषेक घालायचं जमत नाही, कारण मी कंपनीत कामाला जाते आणि संध्याकाळी येऊन ब्लाऊज सुद्धा शिवते। त्याच्यामुळे मला रोज पंचामृतने घालायचं होत नाही, पाण्यानेच घालते। तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही रोज पंचामृतने अभिषेक घातला तर खूपच छान आहे। आणि तामन माझ्याकडे पितळाचं नाही आहे, म्हणून मी स्टीलचं घेतलेलं आहे। तर आता मी पाण्याने महाराजांना अभिषेक घालणार आहे। श्री स्वामी समर्थ असं जप करायचं। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। स्वच्छ असं हळूवार स्वामींना हे करायचं, जास्त घासायचं नाही। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हे पाणी एका ह्याच्यात काढून घ्यायचं। परत पाण्याने हे करणार आहोत। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं पाण्याने आपण अभिषेक घालून घ्यायचं। हे पाणी आपण आता ग्रहण करायचं। घरातले सर्वजणी ग्रहण केलं तरी पण चालतं, नसेल तर तुळशीला सुद्धा तुम्ही घालू शकता। आता नवीन कपडा घेतलेला आहे। आता स्वामींना आपण स्वच्छ पुसून घेऊया। आता मी स्वामींना त्यांच्या सिंहासनावर विराजमान करणार आहे। हिना अत्तर लावून घ्यायचं। माझ्याकडे हिना अत्तर संपलेलं आहे, मी आणल्यानंतर लावते। आता आपण स्वामींना अष्टगंध लावायचं, हळदी कुंकू लावायचं नाही। अष्टगंध लावणार आहे। आता मी हे वस्त्र स्वामींना परिधान केलेलं आहे। मोत्याची माळ सुद्धा घातलेला आहे। हे वस्त्र मी कसं शिवलेलं आहे व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेलं आहे, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता। आता स्वामींसाठी मी पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये, आणि नैवेद्य म्हणून मी साखर ठेवलेलं आहे। माझ्याकडे फुलं नाही आहेत, आठवड्याचा बाजार असतो। आज सोमवार आमच्याकडे बाजार असतो, आज मी फुलं घेणार आहे। आता मी हे सर्व देव स्वच्छ करून घेतलेला आहे। आता मी रांगोळी काढणार आहे। बेसला हिरवा कलर टाकणार आहे। सुंदर असं रांगोळी काढून घ्यायचं आपण। माझा बेस झालेला आहे, आणि हे आता श्री स्वामी समर्थ हे छाप मी उठवणार आहे। हे लोकल मार्केटतून मी आणलेलं आहे। चला पाहू। हे बघायचं, बघा किती सुंदर आलेलं आहे। तुम्ही सुद्धा असं रोज रोज रांगोळी काढू शकता आपल्या देवाऱ्यासमोर। हे बघा, देवारा साफ करण्याचे सुपले आहे। आता इकडे साईडला आपलं रांगोळी वगैरे पडलेलं असतं ना, तर आपण हे असं स्वच्छ करून घ्यायचं। हे बघा, हे असं भरून घ्यायचं। हे मी खास देवासाठीच आणलेलं आहे, लोकल मार्केटमधूनच आणलेलं आहे। तुम्ही सुद्धा आणू शकता।
धूप लावणार आहे. ह्याचा सुगंध खूप छान आहे. मी स्वामी केंद्रातूनच आणलेला आहे. तर बघा हे असं धूप लावून घ्यायचं. हे धूप लावण्यासाठी मी हे घेतलेलं आहे. हे सुद्धा मातीचंच आहे आणि मी दिवा मातीचाच लावतो. इकडे धूप लावणार आहे, मध्ये दिवा आहे आणि इकडे अगरबत्ती लावणार आहे. असं धूप हे करून घ्यायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री स्वामी समर्थ असं धूप दाखवून घ्यायचं. हे बघा धूप जरी याच्यामध्ये लावलेला आहे. आता मी अगरबत्ती लावणार आहे. पूजा करून झाल्यानंतर आपण तारक मंत्र म्हणायचं. रोज 11 माळ जप करायचं. जर जमत नसेल तर 1 माळ तरी रोज करावं लागतं. हे अगरबत्ती लावून घेतलेलं आहे. श्री स्वामी समर्थ अशी माझी रोजची पूजा असते. हे बघा असं अगरबत्ती लावलेला आहे. मध्ये दिवा लावलेला आहे, धूप लावलेला आहे. आता आपण आरती करूया. जर माझी पूजा आवडली असेल तर खरोखर कमेंटमध्ये सांगा. आता मी तारक मंत्र म्हणणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी माळ जप करणार आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी. तारक मंत्र म्हणून झालेला आहे. 1 माळ जप झालेला आहे. आता आपण आरती करून घेऊ. तुम्हाला माझी रोजची देवपूजा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ माझा आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.